किरण सामंत असतील, त्याचप्रमाणे सुहास कांदे, दादा भुसे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री शंभूराज देसाई या ठिकाणी आले होते। ठाण्याची जागा, नाशिकची जागा, अशा अनेक जागांचा, रत्नागिरीची जागा, अनेक जागांचा जो जागा वाटप आहे अद्याप रखडलेला आहे। याबाबत काही चर्चा झाली का? सकारात्मक चर्चा? आज आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिवसेनेच्या जागा आम्ही लढणार आहोत त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भात आमची आज बैठक होती। कुठल्या पर्टिक्युलर जागा संदर्भात आमची काही बैठक नव्हती, परंतु प्रचाराचं नियोजन या संदर्भात आता आमची एक बैठक होती। सर, पण या संपूर्ण प्रचाराच्या संदर्भामध्ये हेमंत गोडसेंनी असं म्हटलेलं आहे की नाशिकच्या प्रचाराला तर आम्ही सुरुवात केलेली आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे या संदर्भात देखील बैठक झाली। महाराष्ट्रामध्ये सर्व जागा, नाशिकची पण आहे, त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्या ठिकाणी ज्या जागा आम्ही मागतोय, आमचे वरिष्ठ नेते याचा निर्णय घेतीलच, पण त्या ठिकाणी प्रचाराचं नियोजन कसं असावं, स्ट्रॅटेजी कशी असावी या संदर्भात आजची आमची बैठक होती। सर, रत्नागिरीची जागा ही भाजप मागते, ठाण्याची देखील जागेसाठी भाजप आक्रमक आहे, आग्रही आहे, तर या सर्व जागांचा नेमका निकाल कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे? या सर्व ज्या काही समजा ठाण्याची असतील, रत्नागिरीची असतील, या जागा यापूर्वी पण शिवसेना म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही लढतोय आणि शिवसैनिक म्हणून या जागा आम्हाला मिळाव्या हा आमचा आग्रह आहे। शिवसैनिक म्हणून आग्रह आहे आणि तो राहणारच आहे, परंतु मुख्य नेते जो निर्णय घेतील आणि माहितीचे पदाधिकारी म्हणून त्याची अंमलबजावणी आणि त्याप्रमाणे काम करण्यास सुद्धा आम्ही वचनबद्ध आहोत। पण मस्के साहेब, बऱ्याच अशा जागा आहेत, जसं आता रत्नागिरी आहे किंवा ठाणे आहे किंवा नाशिक आहे, अशा छत्रपती संभाजीनगर जागा आहेत, अशा जागा आहेत की ज्या जागेंचा आपण मागणी करता पण तिढा कुठे सुटत नाहीये। भाजप देखील त्या ठिकाणी आग्रही आहे। हा तिढा सोडवायच्या चर्चा झाली का? बघा, तिढा वगैरे काही नाहीये। तुम्हाला कोणी सांगितलं का यामध्ये तिढा आहे आणखी काय आहे? वरिष्ठ नेते योग्य वेळी बसून तो निर्णय जाहीर करतील आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा तिढा नाहीये। सर्व गोष्टी संगनमताने चर्चा सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यानुसार निर्णय होतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।